ए काय करायला मग काय चालू आहे? खिचडी. खिचडी खिचडी. आमच्या नशिबाला खिचडी आहे का नाही ग बस. मित्रांनो? जिंदगी आहे ना, जिंदगी भात भात झाली नसती. जिंदगी भात भात आहे ना. ज्या दिवशी ती करेन ना त्या दिवशी तर माणूस मुद्दाम बोलणार बरं का. जिंदगी भात भात झाली मित्रांनो. काय सांगू ग तुम्हाला. बसा. आता काय विषय माहितीये का? आता बरेच जण सगळे मला वाटते सगळ्या ताईंनी बऱ्याच जणांनी कमेंट केल्यात की, आणि बऱ्याच जणांनी कमेंट केल्यात अशा माझ्या निगेटिव्ह माझ्या विरोधात कमेंट केल्यात. तर मित्रांनो असं काय नाही, जिथं चुकतंय तिथं बोलतोय, तेवढा लाड पण करतोय. होय तर? असं एवढं वाईट समजू नका राव मला, माहिती का. आता बघा आज तब्येत बरी नाही तर मॅडम आमची मसाला भात करायला मी काय तिला रागवलं नाही काय नाही, म्हणलं बाई कर खात करतोय. मी करायला लागले ह्याच्यावर विचार करा ह्या माणसाचं किती जाच आहे. मला एखादा म्हणलं असं मी बाहेर आणतो तू आराम कर. अजिबात नाही 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 कसं नाही. आहे? असं आहे. इमोशनल ब्लॅकमेल नाही करायचं अजिबात. म्हणजे मी आजारी असू दे पार इंजेक्शन सलाईन लावून काही ना पण उभारून करायचंच इथं काही बी. नाही नाही मी आहे की आता मी हे सगळं कापून दिलं ना, ते सगळं कापून दिलं ना. हे बघा हो हे सगळं मीच कापलंय आता. एक जगाला नाही म्हणाल तर घाबरा, मीच कापून दिलंय म्हणे. येते का पकडलं सुरी तरी सांगायला मीच काय कापून बोलते तू. हा, होय तर. एक काळ होता आमचा माहितीये का, आम्ही करायचो बॅचलर मध्ये असताना आम्ही. त्या काळात तुम्ही करत होते, आमच्या काळात करायला तुम्हाला नाही जमत. मित्रांनो काय आज मसाले भात होणार आहे, त्याच्यामुळं काय आज काय रागवणार नाही काय नाही. आता कसं आहे आजारी असल्यावर माणूस थोडंफार ऍडजस्ट करते. आता मग अशी चहा केलं ना काही खराब झाला असेल ना चहाचं. खरं झालं असं. कुठलं तांदूळ आहे रे? दोन्ही मिक्स करते हो. हात काढा. दोन्ही मिक्स बस होतं तेवढं. बघा तर मित्रांनो हे कुठलं आणलं होतं? फॉर्च्यूनचा आणला होता तांदूळ. ते बाय वन गेट वन. बाय वन गेट वन फ्री. ऑफरच्या बाबतीत आपला नाद नाही करायचा, कुठेही जाऊ द्या मग. काय मग काय? बाय वन, ते पण जे गरजेचं आहे तेवढंच. ते बी ऑफर मध्ये असलं तर घ्यायचं. ते आणलं होतं बिर्याणीसाठी. बिर्याणी तर काय होईना आपला मसाला भात बिर्याणी आता काय आज सोमवारचं कसं आहे, सोमवार सगळे पाळतो आम्ही. सोमवार शनिवार गुरुवार अजिबात घरामध्ये कसलंच नॉनव्हेज नाही काय नाही मित्रांनो. सगळं आम्ही आहे ना पाळतो, स्ट्रिक्टली पाळतो. त्याच्यामुळं अजिबात त्याच्यामध्ये हे नाही. कार्टी काय करायला ती इकडे? बघा. ए अभ्यास करा रे, अभ्यास करा सगळे. पोरं आहे ना काय नुसतं अभ्यासाचे नाव खाली नुसतं गोंधळ घालतात. अभ्यास करा रे, परीक्षा चालू आहे. तर हे तांदूळ असे आहेत बघा. अरे हे बरं होतं ना याला. आम्ही लहान होतो तर पहिलं आई भात ठेवायला लागली ना, पहिलं तांदूळ काढायची सरकावायची पुढे नीट कर रे म्हणायची. आणि आता कसं आहे सगळं रेडीमेड ऐकतंय. तुम्हाला सांगतो हे बघायची गरज नाही, डोळे दाखवून टाकतात सगळी. किती झालं माणसाने एखाद्यावर, किती झालं तरी कंटाळा, तरी कंटाळा. इतकं असते काय काय उद्योग करायचे मित्रांनो. काय आई काय काय कामं लावायची आता माहिती आहे आपल्याला सगळं. काय किती जगायचं एक लिमिट असते का नाही माणसाला. काय चैन पडणं. जळायचं काय तो व्हायचं. तर खिचडीच आहे आज बाबा. काय गेले का तिकडे? अहो थोडं मूग टाका म्हणते. मूग मित्रांनो बाई आमचं किचन असं आहे छोटंसं आपलं. एवढंच किचन. मसुराचे. एवढंच किचन आहे बघा. हे एवढं 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 एवढं. बघा आपल्या आईचा फोटो बघा इथं. बघा कसं आहे आईचा फोटो आहे मस्त. तर काय मित्रांनो माहिती आहे का, आपण आता एकतर राहतोय रेंटने भाड्यानं, त्याच्यामुळं इथं काही जास्त आपण सजावट वगैरे करत काय बसलेलं नाहीये. तर होय म्हणून हो बरोबर ना. होय. जसं आहे तसं आपण पसारा आणून इथं असंच ठेवलेलं आहे. ते काय तर घराकडे जायचंय त्याच्यामुळे काय आवरावरी लावायला पण जास्त लागलं केलं ना. आता बऱ्याच लेडींच्या कमेंट पण आल्या. तर त्याच्या मागचं कारण बी असं आहे की काय होतंय दिवसभर माझं काम करते नंतर मग बांधकामाकडे जावं लागते. मला पसारा आवरायला वेळच भेटत नाही. तर रिॲलिटी अशी पण आहे. काय होतं माहितीये का, मी कधी कधी रागवलं की कॅमेरामध्ये वगैरे थोडंसं कुठं भांडी बिंडी दिसले की कमेंट करतात लोक, घर एवढं घाण पडलंय काय पडलंय. तर असं काय नाही मित्रांनो, करते ती कामं सगळी घरातली कामं करते. हा एक आहे मला डिसिप्लिन लय आवडतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की वायफळ खर्च नको. आपल्याला बाहेरचं खाणं अजिबात नाही पाहिजे. हा त्या गोष्टी स्ट्रिक आहेत, त्या गोष्टीत मात्र मी ओरडत असतो तिला. अजिबात चालत मग ते नाही. माणूस कसं का असणार. अरे मग काय गोष्टी सगळं मोकळं सोडून दिलून कसं चालणार. होय मग कसून काय रोजच मी पळायला लागली काय रस्त्याला अजिबात नाही, खायला. अजिबात नाही. तसले नाटकच नको आपल्याला.
आज मूड चांगला आहे तर उगा शांत कस परत भांडणाला येऊ नको मला काय. चटणी कमी टाकू ना, मुलं खाणार नाही ते. वरण घ्या तुम्ही लागले. मीडियम टाक मीडियम. वरनं गेलं का लागलं वर? अहो मुलं खाणार नाहीत म्हणून. आणि तू टिकली का लावले? मी आता तोंडातून आले डायरेक्ट आले. मग काय झालं त्याला? टिकली त्यांचं ना 14 मिनिट अरे कोण काय टिकली लावा दे. प्रत्येक वेळेस ते हायच टिकलीच्या मागं माझ्या 17 वेळेस जायला. अरे ते टिकलीचं ग्लो चटकत नाही व्यवस्थित. इकडे हे काय आहे टिकली? हा? कोण टिकली लावायची? इकडे इकडे टिकली ही टिकली कोण लावणार इथं? अहो मी आता तोंडातून आले. थांबा ना जरा. पण बघ टिकली नाही लावली तर असं अजिबात आवडत करतोय नाही मला. म्हणल्यानंतर मग नावं ठेवणारच की लोक. काय मग उगाच विनाकारण हात उचलताय नाही नाही माझ्या. अजिबात नाही. सुट्टी नाही आपल्याकडे मित्रांनो. चुकीला माफी नाही. चुकला की मग काय करणार. हम्म. हा. लवकर आवर जरा. आणि काय काय टाकलंस त्याच्यात खिचडीत? काय काय टाकलीस? केलंय बाई मी आपलं. हं? केलंय म्हणलं आपलं आपलं. सांग तर काय. काय कुठं मला काय? शेंगदाणे दिसले, कांदा जिरा, दिसला, मोहरी, भात कांदा, दिसला, कांदा टमाटर. शेंगदाणे, सोयाबीन साईला आवडते म्हणून मूग टाकायचं होतं पण मसुराची डाळ टाकली. मित्रांनो एका माणसाने कमेंट केली बरं का आज. आता ऍक्च्युली मी कमेंटवर कधी बोलत नाही बरं का, कारण ज्याची जेवढी बुद्धीची काय म्हणते त्याला पात्र. क्षमता किंवा पात्रता असते ना, तो तेवढ्या त्याच्या लायकीप्रमाणे कमेंट करत असतोय. राहिला विषय बाकीचा तर मी आहे ना, जे चांगल्या कमेंट करतात ना, लोक जे सपोर्ट करतात ना, त्यांच्याशी म्हणजे कनेक्टेड असतंय. बाकी राहिला निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह बोलणं किंवा तेवढ्या पुरतं त्या व्हिडिओ पुरता विचार करून जज करणं, तर ह्या सगळ्या गोष्टीतून मी लय मागच सोडून दिलेलं आहे. त्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही. फरक कुणाचा पडतो माहिती आहे का? जी लोक चांगली कमेंट करतात, सपोर्ट करतात चॅनलला आणि आपल्याला नाही का चांगलं समजतात, बस त्या लोकांना धरून मी चालत असतो. बाकी ते काय कमेंट करतात आणि नाही का घाण कमेंट करतात किंवा काही XYZ तुम्ही आता समजून घ्या. चांगले ज्यांनी हा व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की कमेंट कसे करतात काय करतात. तर मला काय घंटा फरक पडत नाही त्या लोकांचा, त्यामुळे त्यावेळेचा विषय नाही आहे. मी त्या विषयावर बोलत नसतो बरं का. कमेंटवर मी कधीच बोलत नाही मी आणि बोलणार बी नाही. मला काही फरक पडत नाही. मला फरक फक्त चांगल्या लोकांचं एक गोष्ट आहे जी चांगली कमेंट करतात त्या कमेंटला आवर्जून मी स्वतः टाईप करून वेळ काढून त्याचा आहे ना व्यवस्थित रिप्लाय देत असतो. बस काय मॅडमचं काय चाललंय काय कळलं ना आज. तर झालं काय, गॅस संपलाय का ग आपला? नाही गॅस आहे ना मित्रांनो. आत्ताच काय झालंय माहिती आहे का, गॅसचं मला वाटतं दिवाळ आता गाव जायचं नाही का आपल्याला? जायचंय की मग जाऊ दे, सुट्ट्या काय आधी करू दे. टेन्शन मग काय टेन्शन नाही. आल्यानंतर भरून येऊ गॅस आपण. तर हे कामगारासाठी काय आलंय? कुठं काय सोयाबीन टाकलंस का त्यात? म्हणलं की मग टाकले मी. मग टाकले का सोयाबीन? कोणतरी कमेंट केली होती ना का सोयाबीन विषयी पण, सोयाबीनचं टाका म्हणून. मला नाही माहिती. कोणतरी कमेंट केली ती की सोयाबीन टाका जावं म्हणून, त्याच्यामध्ये छान लागतं. हां ह्याच्यामध्ये कशामध्ये? मॅगीमध्ये सोयाबीन टाकायचं नाश्त्याच्या ह्याच्या टायमाला, ते छान लागतं. तसं आता इथं मी जाते तिकडं हॉलमध्ये. कशाला का बरं? मला उघड वाटत ना, मला पाय दुखालेत माझे. मॅडम गाळ वाटली आमची. तर मित्रांनो तुमच्या इथं कसा राडा असते, काय राडा असते कमेंट करून सांगा. घरामधलं वातावरण कसं आहे तुमच्या, कसं काय? आमचं तर असंच असतं. रोजचा राडा असते, रोजची भांडणं, रोजची किरकिर आणि रोजचीच असणार आहे. हे काय ह्याच्याशिवाय मजा नाही आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आहे ना भांडणं, तक्रार, हसी, प्रेम, मजाक सगळ्या गोष्टी पाहिजे. चला भेटू ना पुढच्या व्हिडिओमध्ये.